कुर्ला मदर डेअरीची जागा ते धारावी पुनर्विकासासाठी देण्यात आली होती आणि त्या जागेचा आज सरकारी सर्वे होता। या सर्वेच्या विरोधामध्ये आज कुर्लावासी असतील, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष यांनी कडाडून विरोध केलेला आहे। त्यामुळे या शासकीय सर्वेला सध्या तरी विरोध होताना पाहतोय आणि आज अशी माहिती आहे जो सरकारी सर्वे येणार होता तो आत्ता कुठेतरी थांबवण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे हे सर्व पदाधिकारी आज त्या सर्वेच्या विरोधामध्ये मैदानामध्ये उतरलेले आहेत। तर आमची जी लोक चळवळ ही अस्तित्वात आली ती मिनी बीकेसी हा प्रकल्प सर्वप्रथम मदर डेअरीच्या जागेवर उभारण्यात येणार होता, परंतु काही दिवसापूर्वी तो कॅन्सल करून ती जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यासाठी ती अदानीला देण्यात येणार आहे असा आम्हाला GR मिळालेला आहे। त्या संदर्भात आम्ही लोक चळवळ यापूर्वी पण बऱ्याच उपक्रम राबवलेले आहेत, जसे आम्ही नागरिकांच्या 10,000 सह्या घेतलेल्या आहेत, तसेच आम्ही मोर्चेसुद्धा काढलेला आहे। त्यात आम्हाला लोकांचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि जी मदर डेअरीची जागा आहे ती का आम्हाला रिझर्व करायची आहे नागरिकांसाठी, कारण की कुर्ल्याची जी लोकसंख्या आहे ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि कुर्ल्यामध्ये जो मोकळा श्वास घेण्यासाठी जी जागा आहे ती एकदम शून्य प्रमाणात राहिलेली आहे। त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि आम्हाला मदर डेअरीची जागा ही गार्डनसाठीच रिझर्व हवी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथे भरपूर प्रमाणात झाडं आहेत, त्या झाडांची कत्तल सिमेंटच्या जंगलासाठी नको झालेली पाहिजे। त्यासाठी आम्हाला हरित क्रांती अस्तित्वात ठेवून त्या जागेचा उपयोग आम्हाला नागरिकांसाठीच करून घ्यायचा आहे। आम्ही कुर्ल्याचे नागरिक एवढे ठाम विश्वासाने उभं राहणार आहोत की आम्ही तिथे अदानीचा प्रकल्प होऊ देणारच नाहीये। आमच्या इथल्या नागरिकांचा आमच्या लोक चळवळीला अगदी चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। त्यांनाही कुर्ल्यामध्ये गार्डनच हवं आहे, सिमेंटचं जंगल नको आहे। शासनाने अदानीच्या घशात घातली एक GR काढून ही जमीन अदानीला देण्यात आली। त्या जागेची मोजणी करायला मोजणी अधिकारी येणार होते। ही बातमी ज्या वेळेला आम्हाला कळाली, आम्हाला शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी तसेच युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा फोन आला की अशी मोजणी होणार आहे, ही मोजणी कुठल्याही परिस्थितीत होऊन देऊ नका। त्यानुसार आम्ही महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचे सगळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की नाही, ही मोजणी होता कामा नये, कारण ही मोजणी जनमताच्या विरोधी आहे। कारण इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे, वेगवेगळ्या ज्या सेवाभावी संस्था आहेत, ज्या NGOज आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एक सार्वजनिक उद्यान व्हावं। त्याच्यामुळे स्थानिक लोकांबरोबर आम्ही उभे राहिलो। आमचे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती सर्व पक्षाचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। संपूर्ण बऱ्याचशा NGOजचे कार्यकर्ते, इतरही धारावी बचाव आंदोलनातले कार्यकर्ते, त्याचबरोबर मुंबईतले ज्या 21 जागा धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीला दिल्या जात आहेत, त्या जागेच्या वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित होते। हा जरी आजचा विषय असला तरी आम्हाला माहिती आहे की हे प्रशासन आहे, हे थोड्या दिवसांनी परत येणार आणि हेही आहे की ज्या वेळेला हे लोक मोजणी करायला येणार त्या वेळेला आम्ही कायद्याच्या चाकोरीत राहून या मोजणीला विरोध करून ही मोजणी रद्द करायसाठी भाग पाडायला प्रशासनाला आम्ही करायला लावणार। तुम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आहात, पण त्याच्यापूर्वी इथले सन्माननीय लोकप्रतिनिधी आहे, तुमच्या आंदोलनाच्या पूर्वी त्यांनी प्रशासनाला पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी जी मोजणी करण्यात येणार आहे ती रद्द करण्यात यावी। नाही, माझे मित्र आहेत ते, कसं आहे की त्यांची ती एक सवय आहे। आत्तापर्यंत त्यांनी प्रत्येक वेळेला प्रशासनाला पत्रच दिलीत। तुम्ही जर त्यांचं फेसबुक उघडून बघाल, त्यांचं स्वतःचंच बघा, तर त्याच्यामध्ये दरवेळेला ते कुठल्या ना कुठल्या अधिकाऱ्याला, कुठल्या ना कुठल्या मंत्र्याला, कुठल्या ना कुठल्या मुख्यमंत्र्याला पत्र देतानाच फोटो टाकते। म्हणजे आज मी नेहरूनगरच्या शाखेत उभा आहे,
सगोबर्वे मार्गावरचे जे फेरीवाले आहेत ते फेरीवाले हटवण्यासाठी आत्तापर्यंत त्यांनी 10 वर्षामध्ये कमीत कमी 50 पत्र दिली असतील. फेरीवाले हटले का? कित्येक वेळेला त्यांचे समर्थक त्यांचे व्हिडिओ चालवतात, कित्येक वेळेला त्यांचे समर्थक फोटो टाकतात की आमदार स्वतःहून रस्त्यावरचे फेरीवाले हटवत आहेत. पण फेरीवाले हटलेत का? तसाच एक भाग आहे. आता मला सांगा, 18 तारखेला मोजणीचं पत्र निघालं, 19 तारखेला सन्माननीय आमदारांनी इथल्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ही मोजणी स्थगित करा. बरोबर? मग हाच जो न्याय आहे, ज्या वेळेला शासनाने ही अदानीची जमीन, ही मदर डेअरीची जमीन अदानीला द्यायचा निर्णय केला, ज्या वेळेला GR निघाला, तोपर्यंत आमदाराला कळलं नव्हतं का? 1 दिवसात तुम्हाला मोजणीची माहिती कळते, पण GR जो निघाला त्या GRची माहिती यांना नव्हती असं यांचं म्हणणं. बरं ठीक आहे, जाऊ दे, मला त्याच्यातही नाही जायचं. परंतु ज्या वेळेला या भागातील खासदार वर्षाताई गायकवाड, या भागातील नगरसेविका प्रवीणा मोरजकर, हे 2 लोकप्रतिनिधी ज्या वेळेला रस्त्यावर उतरतात, जनतेच्या बरोबर शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उतरतात, इतरही पक्षाचे पदाधिकारी उतरतात, मग तुम्ही आमदार आहात, तुमचा या गोष्टीला विरोध आहे, तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका, पण तुम्ही लोकांबरोबर तर उतरायला पाहिजे ना. तुमचा विरोध तुम्ही दाखवायला पाहिजे की नाही, कुठल्याही परिस्थितीत. त्यांनी आत्ता देखील बघा, ते परत काय म्हणत आहेत की मी पत्र दिलं आहे, मी हे केलं. अरे तुम्ही सांगा ना ठामपणे, जसं आम्ही तर लोकप्रतिनिधी नाही आहोत, पण जर आम्ही ठामपणे सांगू शकतो की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ही मोजणी होऊन देणार नाही, तसं आमदार म्हणून तुम्ही का नाही सांगत की कुठल्याही परिस्थितीत ही मदर डेअरीची जमीन ही अदानीला देऊ देणार नाही. जर तसं काही षडयंत्र रचलं जात असेल तर आमदार म्हणून मी पूर्ण ताकदीनिशी या सरकारच्या विरोधात उभं राहीन, असं ठामपणे का सांगत नाही? ते सांगायला पाहिजे ना. तुमचा विरोध आहे ना, मग तो केबिनमध्ये बसून विरोध करू नका, रस्त्यावर उतरा. बरोबर ना? मला एक सांगा की माझ्या माहितीत मुख्यमंत्र्यांनी MMRDAच्या धर्तीवरती मिनी BKCचं प्रपोजल या ठिकाणी आणायचं हे केलं होतं. तशा स्वरूपाचं त्यांनी हे पण ठरवलं होतं. असं असताना ज्या वेळेला दुग्ध विकास मंत्र्यांनी ही जमीन अदानीला द्यायचा GR काढला, असं होतं का कधी की मुख्यमंत्र्यांनी एखादी हे ठरवलं आहे? आता इथून पुढे हा जे सर्वे करण्यासाठी जरी आले तर तुम्ही पुन्हा आंदोलनाच्या पवित्र उभे राहणार? 100% मी परत सांगतो की ज्या वेळेला हे आंदोलनाला येतील, जेव्हा येतील तेव्हा आम्ही रस्त्यावरती उतरणार, 100% उतरणार. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही ही जमीन अदानीला जो द्यायचा प्रयत्न चालला आहे त्याला विरोध करणार, म्हणजे करणार, 100% विरोध करणार. डेप्युटी कलेक्टर नकवा मॅडम सर्वे करायला येणार होते. तो विरोध आदित्यजी ठाकरे साहेबांना कळाला आणि त्यांनी आम्हाला आदेश दिले. सर्व महाविकास आघाडीच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन एका ताकदीने तो विरोध केला आहे आणि त्याचा दणका म्हणूनच हा जो सर्वे होता तो कॅन्सल झाला. पुढे अशा प्रकारे सर्वे आले तर तुम्ही सर्व एकत्र येऊन लढा देणार? हा तर लढा आहे ना. हा कुर्ला नेहरूनगर वासियांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. ज्या मातृत्वेच्या डेअरीच्या दुधाने इथल्या लोकांना एक जीवन मिळालं, त्याला वाचवण्यासाठी ही जनता सगळी उतरणारच आहे. आणि ह्या जनतेने ठाम निर्णय घेतलेला आहे की याचा जो अदानीला जी जमीन शुल्क पैशात दिलेली आहे त्याला ती जमीन द्यायची नाही, याचा विरोध करायचा. आणि हा कडा विरोध आम्ही महाविकास आघाडी करणार. अनेकाचं काही तुमच्या आंदोलनावर टीका करतात. हे सगळं तुम्ही राजकारणासाठी करतात, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधाला विरोध म्हणून करतात. नाही, ठीक आहे ना, आम्ही राजकारणासाठी करत आहोत, मान्य आहे. पण तुम्ही स्थानिक आमदार आहात ना, तुम्ही उतरा ना, तुम्ही वाचून दाखवा. आमचा विरोध नाही, आम्ही शांत बसू. तुम्ही जे करायला पाहिजे, DPDCमध्ये ज्यावेळेला मीटिंग होते त्या मीटिंगमध्ये एरिया वाईज त्या मतदारसंघाच्या आमदाराला बोलवलं जातं आणि त्याच्यात भूखंडाचा विषय असतो की हा भूखंड बाबा अदानीला द्यायचा आहे. मग असं सांगा, अदानीचं माझं झालं आहे बोलणं, किंवा महाराष्ट्र सरकारने हे सांगावं अदानी आम्हाला काहीतरी सरकारला व्यवस्था करणार आहे, असं काहीतरी सांगावं ना. आम्ही गप्प बसू की बाबा यांचं झालेलं आहे. कुर्ल्याच्या नेहरूनगरच्या जनतेला फसवेगिरी कशासाठी की बाबा आम्ही विरोध करतो आहे आणि पत्राने विरोध होत नाही, रस्त्यावर विरोध होतो. सरकार असल्यावर एखाद्या स्थानिक आमदाराच्या पत्राला जर मुख्यमंत्री व्हॅल्यू देत नसतील तर उपयोग काय?
तुमचं जर सरकार आलं तर ही जी मदर डेअरीची जागा आहे, जो GR आलेला आहे, तो तुम्ही रद्द करणार का? 100% रद्द करणार. कुर्ल्याची जमीन नेहरूनगरची जी मदर डेअरी आहे ही कुर्ला वासियांनाच राहणार. हे 100% आम्ही विरोध करून मिळवून देणार आम्ही त्यांना. नक्कीच. आम्हाला माझं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला विरोध हा फक्त 2 महिने करायचा आहे. कारण 2 महिन्यानंतर लिहून ठेवा की इथला आमदारही महाविकास आघाडीचा असणार आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे. आणि ते सरकार आल्यानंतर ही मदर डेअरीची जागा जी नेहरूनगरवासियांची मागणी आहे, सार्वजनिक उद्यान म्हणून विकसित व्हावं, हे उद्यानच होणार, हे लिहून ठेवा. नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुर्ला नेहरूनगर परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी कुर्ला मदर डेअरीची जी जागा होती त्या जागेच्या संदर्भामध्ये आज सरकारचा सर्वे होता, त्या सर्वेला कडाडून विरोध केलेला आहे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.